हे संविधान विरोधी आहे. मग संविधान विरोधी आम्ही म्हणत होतो तेव्हा हे खोटा आहे सांगत होते. आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने 2023 मध्ये निर्णय दिला आणि स्पष्ट केलं की इलेक्टोरल बॉन्डच्या संदर्भात घेतलेला निर्णय हा असंविधानिक आहे, घटनाबाह्य आहे. मग आता तरी तुम्हाला आम्ही म्हणायचं नाही की तुम्ही संविधान विरोधी आहे. हा मुद्दा आहे. आपण अत्यंत अभ्यासू पद्धतीने यांच्या सगळ्या कृतींकडे पाहिलं तर आपल्याला दिसेल की हे संविधान विरोधीच आहेत. आता ज्या पद्धतीने हा पैसा वाटणं सुरू केलेला आहे एकनाथ शिंदेनी, त्यांच्याजवळ व्यक्तिगत पैसा आहे तो पण ते वाटतात असं म्हणतात लोक. त्यांच्याकडे भरपूर उमेदवार आता जाणार आहेत कारण की वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे बघण्यात येत आहे. आणि दुसरीकडे सरकारचा पैसा वाटण्यात येत आहे, त्याला आपला विरोध आहे. तुमचा पैसा असेल तुम्ही वाटा, काय करायचं करा, पण सरकारचा निधी हा अत्यंत प्रामाणिकपणे प्राधान्यक्रमाने कशाला द्यायचा हे ठरवता आलं पाहिजे. ही भूमिका आपली अत्यंत महत्त्वाची असली पाहिजे. व्यापारी प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांनी भारताच्या संविधानाची वाट लावलेली आहे. मग आता यांनी आणखी एक उच्चार केला. परवा कोल्हापूरच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 14 का 15 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झालेला आहे. मुद्दामून हिंदुत्ववादी असलेल्या उमेदवारांना पाडण्यासाठी वोट जिहाद झालेला आहे. हे अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे. हे संविधान विरोधी वक्तव्य आहे. भारतीयत्व काही महत्वाचंच नाही जणू काही, किंवा भारतीयत्व म्हणजे हिंदुत्वाचा चुलत भाऊ आहे दूरचा, अशा पद्धतीने हे लोक बोलतात. भारतीयत्वच महत्वाचं आहे. हिंदुत्व ही जगण्याची पद्धत आहे. मुस्लिमत्व ही जगण्याची पद्धत आहे. जैन धर्माचा विचार ही जगण्याची पद्धत आहे, जी जगण्याचीच पद्धत राहिली पाहिजे. बौद्ध धर्माचा विचार जगण्याची पद्धत आहे, जगण्याचीच पद्धत राहिली पाहिजे. राजकारणाचा विषय करायचा नाही हे सांगणारे नागरिक कुठे आहेत? हे नाही आहे. आणि म्हणून यांची संवैधानिक अनैतिकता वाढत चाललेली आहे. वोट जिहाद यांनी म्हटलं आणि तेव्हा मी अनेक काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला. मी काही नावं सांगत नाही कारण मला एका काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा फोन आला सकाळी. त्यांनी सांगितलं की काल कोल्हापुरात अशी सभा झाली आणि ते वोट जिहाद हे म्हटलं, याच्याबद्दल काहीतरी कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. म्हटलं करा तुम्ही, मी वकील आहे, मी तुमच्यातर्फे उभा राहतो. नाही मग तुम्ही नोटीस वगैरे करा, काय असेल तर आपण बोलू. मी नोटीस तयार केली. माझ्या मनात चीड आहे अशा गोष्टींबद्दल आणि त्यामुळे मी बसून लगेच नोटीस तयार केली. त्या व्यक्तींना फोन लावला, त्या नेत्यांना. त्यांना म्हटलं अशी नोटीस तयार झालेली आहे, आता तुमच्या नावाने नोटीस पाठवायची आहे. तर ते म्हणाले नाही, आमच्या नेत्यांना मला विचारावं लागेल, प्रदेश अध्यक्षांना विचारावं लागेल. जे संविधानाबद्दल भूमिका घेऊ शकत नाही आणि एकाच माणसाच्या भरोशावर उभं राहून पक्ष चालवतात. तो माणूस पायी चालतो, मोहब्बत की दुकान लावतो असं म्हणतो आणि यांच्या पक्षातले लोक अशा पद्धतीने जर वागत असतील तर संविधानिक नैतिकता राजकीय लोकांमध्ये सुद्धा आणण्याची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मग मी दुसऱ्या एका खूप मोठ्या नेत्याला फोन केला त्यांच्याच पक्षातल्या. तर त्यांनी पण सांगितलं सांगतो. मी जवळपास 5 नेत्यांना फोन केले. 5ही मोठे बलाढ्य नेते आहेत त्या पक्षातले. त्यांनी मला सांगितलं अरे हा फारच महत्वाचा विषय आहे. पण त्यांनी आपल्या नावाने नोटीस पाठवायसाठी संमती शेवटपर्यंत दिली नाही किंवा टाळलं. मग शेवटी काँग्रेसचे एक सरचिटणीस आहेत, त्यांच्या संदेश सिंगलकर, त्यांच्या नावाने ती नोटीस काल आम्ही पाठवली. कारण काय नोटीस पाठवायचं? आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राला नोटीस पाठवली आहे, स्टेट इलेक्शन कमिशनला. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात दखल घेतली पाहिजे असं आमचं मत आहे. कारण की लोकसभा इलेक्शन मध्ये जेव्हा आचारसंहिता लागू होती तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदी यांनी जवळपास 5 वेळा जाहीर सभांमध्ये वोट जिहाद या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. यांचा नुसता वोट जिहाद हा शब्द नाही आहे. लव जिहाद आहे, वोट जिहाद आहे, लँड जिहाद आहे, इकॉनॉमिक जिहाद आहे, फ्लड जिहाद आहे, कोरोना जिहाद आहे, असे अनेक वेळा यांनी शब्द वापरले. तर सगळ्यांची यादी आम्ही नोटीसमध्ये लिहिलेली आहे. आमचं म्हणणं आहे की या महाराष्ट्रातल्या निवडणुकामध्ये आचारसंहिता लागू झाल्यावर जर देवेंद्र फडणवीस किंवा कोणी पण अशा प्रकारचे वोट जिहाद आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे शब्द वापरले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुस्लिम समाज या भारताचा अविभाज्य भाग आहे. ज्यांनी ठरवलं पार्टिशन झालं तेव्हा की नाही आमचं पाकिस्तान नाही, याच देशात आम्हाला राहायचं आहे, ते सगळे भारतीय आहेत.
वारंवार त्या मुस्लिम लोकांना तुम्ही त्रास देता, मानसिक दबाव त्यांच्यावर आणता, देशभक्ती त्यांची सिद्ध केली पाहिजे असं सांगता. हे कोणतं तुमचं राजकारण आहे? हे राजकारण संविधान विरोधी आहे. आर्टिकल 75 नुसार मंत्री जे असतात ते राज्यामध्ये शपथ घेतात मंत्री म्हणून, आणि ते सांगतात की कोणाबद्दलही दुजाभाव द्वेषभावना न ठेवता, इलविल असा शब्द त्यांनी वापरलेला आहे, कोणत्याही धर्माबद्दल आणि कोणाही बद्दल आकस न ठेवता मी या राज्याच्या विकासासाठी काम करीन, निस्पृह आणि प्रामाणिक पद्धतीने तटस्थ निर्णय घेईन. ही शपथ आहे तुमची. ही शपथ जर तुम्ही घेतलेली आहे तर तुम्ही असं वोट जिहाद आणि असं धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य कसं म्हणू शकता आणि जाहीर करू शकता? हे चुकीचं आहे. असा काही लव जिहाद वगैरे होत नसतो. तुमच्या वागणुकीमुळे, तुमचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अत्यंत वाईट वागणुकीमुळे आणि असंवैधानिक बेताल वक्तव्यांमुळे भारतीय जनता त्रस्त झालेली असल्यामुळे तुमच्या विरुद्ध मत देते. तुम्ही त्याला लव जिहाद म्हणता, कधी काही वोट जिहाद म्हणता. हे चुकीचं आहे. हे आपण सांगितलं पाहिजे. मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी मनांचं ध्रुवीकरण होत आहे, ही आपल्यासाठी काळजीची गोष्ट असली पाहिजे. कोणी कोणाला मत द्यायचं हे त्यांनी ठरवावं. कोणाला मत नाव देता घरी बसायचं ते त्यांनी ठरवावं. पण माझं म्हणणं असं आहे की लोकशाहीचा एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे निवडणुका, त्या पवित्र वातावरणात झाल्या पाहिजे. तन मन धनाने आपण त्याच्यासाठी स्वतः काम केलं पाहिजे, नागरिक म्हणून, कोणावर अवलंबून न राहता. आणि ती मतदानाची प्रक्रिया एक असते की दिसणारी प्रक्रिया आहे, लोकशाही जिवंत असण्याची प्रक्रिया. आणि म्हणून ती जिवंत राहिली पाहिजे असं वाटत असेल तर सगळ्यांनी मतदानाचा विचार अत्यंत सुबुद्ध पद्धतीने केला पाहिजे. कारण की इंडिया ही एक आयडिया आहे, भारत एक संकल्पना आहे. इंग्रजांनी काय म्हटलं तुम्ही आठवा, जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यांनी सांगितलं की एवढ्या सगळ्या जाती धर्मांचा हा देश एकत्र राहू शकणार नाही, काही दिवसात त्या भारताचे तुकडे होणार. पण आपण दाखवून दिलं की आम्ही सगळे जण एका मनाने एकत्र राहू शकतो आणि भारत देश असा सार्वभौम राहू शकतो. आपण दाखवून दिलं, आपण सगळ्यांनी. राजकीय लोकांनी तर केव्हाच हा तोडून टाकला असता. आता मन तोडून हे देश तोडायची सुरुवात करतात. आणि म्हणून या सगळ्या राजकीय प्रवृत्तींविरुद्ध आपण असलं पाहिजे, एवढंच माझं मत आहे. माहितीसाठी मी आपल्याला सांगतो, माझे वडील इंदिरा गांधींविरुद्ध त्यांनी आंदोलन केलं आणीबाणीमध्ये, कारण की त्या हुकुमशाही पद्धतीने तेव्हा वागल्या हे त्यांचं म्हणणं असल्यामुळे त्यांनी दिल्लीला आंदोलन केलं आणि ते तिहारच्या जेलमध्ये 16 महिने होते. हे मी मुद्दाम सांगतो कारण की माझ्या वडिलांना जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं की माझी लढाई, माझा राग हा इंदिरा गांधींविरुद्ध नव्हता तर त्या प्रवृत्तीविरुद्ध होता जी संविधानाची तोडमोड करत होती. आणि माझाही राग आता आहे जे संविधानाची तोडमोड करतात त्यांच्याबद्दल. तेव्हा इंदिरा गांधी होत्या, आता त्याच्यापेक्षा जास्त भयानक हुकुमशाह आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या पक्षाला माझा विरोध आहे व्यक्तिगतरित्या. लोकशाही मानणारा म्हणून माझा विरोध आहे. आपण हे पाहिलं पाहिजे की राज्य एका अत्यंत उद्विग्न आणि अस्वस्थ मानसिकतेतून जात आहे. मगाशी ॲडव्होकेट श्रेया यांनी उल्लेख केला त्या घटनेचा, बदलापूरची घटना अत्यंत वाईट आहे. तिने सांगितलं आम्ही का वकीलपत्र दाखल केलं की त्या विक्टिमला मदत मिळाली पाहिजे. ती अन्यायग्रस्त त्या छोट्या छोट्या मुली आहेत, त्यांची बाजू कोणीतरी मांडली पाहिजे. आणि म्हणून आम्ही तिथे हजर झालो. आमचा काही उद्देश नव्हता दुसरा. बरं, तिथे आम्ही त्या केससाठी गेलो पण नव्हतो, दुसऱ्या केससाठी कल्याणच्या कोर्टात मिळतो. त्या वकिलांनी विनंती केली की तुम्ही याच्यात या. आणि आता एकनाथ शिंदेच्या तर्फे ते एक बाळासाहेब भवन त्यांनी केलाय, तिथे एक जागा त्यांनी हे केली आहे मंत्रालयासमोरची, आमदार वगैरे मंत्री राहतात तिथली. तिथे त्यांच्या एका प्रवक्त्या बाई असलेल्या व्यक्तीने तिथे पत्रकार परिषद घेतली माझ्या विरुद्ध की असीम सरोदे हे अशा अशा प्रकारे राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना, ज्यांनी लहान लहान बिचाऱ्या मुलींवर अत्याचार केले आहेत, त्यांची बाजू घेतात आणि त्यांचं एन्काउंटर झालं म्हणून कोर्टात पण जातात. मग अशी स्त्रियांनी सांगितलं की पूर्ण न्याय व्हायचा असेल तर तो कोर्टातच झाला पाहिजे. भारतीय संविधानाने कायद्याने आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हे ठरवून टाका, रस्त्यावरचा न्याय कोणाबद्दलही असो आपल्याला मान्य नाही. रस्त्यावर कोणालाही पोलिसांनी मारायचं नाही. कोणत्याच कारणामुळे एन्काउंटर करणं हे चुकीचं आहे असं केवळ भारत देशात सांगितलेलं नाही, जगात सगळीकडे एन्काउंटर हे बेकायदेशीर आहे. आणि म्हणून तिने सांगितलेला मुद्दा त्यातला मी जोडतो की त्या माणसाची हत्या झाली नाही, त्याची हत्या झाली याचं मला वाईट पण वाटलं नाही. पण त्या केवळ माणसाची हत्या झाली नाही तर न्यायाच्या प्रक्रियेची जी हत्या झाली आहे त्याचं आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे.
कायद्याच्या प्रक्रियेतून न्याय मिळू शकत नाही असं नाही, तो मिळू शकला असता, पण मग त्या माणसाचं एन्काउंटर का झालं मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. जे दोघं जण फरार होते त्या आदर्श शिक्षण संस्थेचे, त्यांना वाचवण्यासाठी ही एक कारण. दुसरं कारण आहे की ज्या जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये झालं, ज्यांच्या मतदारसंघामध्ये झालं, ज्यांच्या मतदारसंघाच्या जवळ झालं, त्यांना या मुलींच्या प्रतिष्ठेपेक्षा आपली स्वतःची राजकीय प्रतिष्ठा महत्वाची वाटते. की माझ्या जिल्ह्यात मुख्यमंत्री असताना असं झालं आणि माझी बदनामी होत आहे, त्यामुळे मग आता सगळ्यावर पांघरून टाकण्यासाठी त्या माणसाला मारून टाकायचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं की आता आम्ही न्याय दिला. आणि मग देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लागले, बदला पुरा. एक लक्षात ठेवा, कायद्याचा वापर कधीच बदल्यासाठी व्हायला नको. कायद्याचा वापर न्याय मिळवण्यासाठी झाला पाहिजे आणि न्याय हा कायद्याच्या प्रक्रियेतूनच मिळाला पाहिजे, हे संविधान सांगते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी डोकं अत्यंत संतुलित ठेवलं पाहिजे, शांत ठेवलं पाहिजे आणि हे समजून घेतलं पाहिजे की कायद्यावर आपण शेवटपर्यंत विश्वास ठेवायचा, किती त्रास झाला तरी चालेल. संविधानावर प्रेम करायचं, किती त्रास झाला तरी चालेल. माणसं कोणी पण मध्ये येऊ, ते आपल्यासाठी क्षुल्लक आहेत. आणि त्यामुळे हे जे बदलापूरचं हत्याकांड झालेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये स्पष्ट केलेलं आहे, PUCL वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये खूप आधी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एन्काउंटरचं समर्थन केलं जाऊ शकत नाही, एन्काउंटर ही गुन्हेगारी आहे. एवढंच नाही तर त्यांनी पुढचं वाक्य लिहिलेलं आहे की एन्काउंटरच्या विचारांचं समर्थन करणं सुद्धा गुन्हेगारी आहे. आणि त्या अर्थाने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबतचे सगळे त्यांचे चमचे हे सगळे गुन्हेगार आहेत. तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना बिनडोक समजू नका. आंध्र प्रदेशमध्ये तसं झालं म्हणून आम्ही तसंच करतो आता आणि लोकांच्या भावना खेळवतो, हे चालणार नाही. तुम्ही एका माणसाला मारलेला आहे, न्याय मिळण्याची प्रक्रिया तुम्ही मारलेली आहे. आणि 2च मुलींचा हा प्रश्न नव्हता, महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना वाचवण्याचा हा प्रश्न आहे की शाळांमध्ये अशा प्रकारचे अत्याचार कसं होतात हे आम्हाला उघड झालं असतं त्या न्यायातून, त्या प्रक्रियेतून. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलींना वाचवण्याच्यासाठी एक प्रक्रिया तयार करता आली असती. ती करण्यापासून तुम्ही थांबवलं असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात शाळेत जाणाऱ्या सगळ्या मुलींचे गुन्हेगार आहात. आपण संविधान आणि कायदा हा धोक्यात कसा येतो याची प्रक्रिया जरूर समजून घेतली पाहिजे असं मला तळमळीने वाटते, म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. आता हे लोक आपल्या विरुद्ध आहेत, हे नंतर नसतील, दुसरे कोणते लोक असतील. जे कोणतं नवीन सरकार येईल त्यांना सुद्धा प्रश्न विचारण्याची हिंमत आणि ताकद आपण नागरिक म्हणून ठेवणार आणि ती ठेवली पाहिजे. दिखाऊपणाचा कळस करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या संदर्भात आपण विचार करण्याची गरज आहे. मी माहिती घेतली तेव्हा मला माहिती झालं, खरी खोटी माहिती असेल, मी ओमराजे साहेबांकडून आणि आपले कैलास पाटील आणि तुमच्यापैकी अनेक जण जे पत्रकार त्यांच्याकडून मला कन्फर्म करून घ्यायचे आहे की या जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये मुद्दाम धर्मांधता वाढवली जात आहे, तसे प्रयोग केले जात आहेत आणि ते आपण सगळ्यांनी थांबवले पाहिजे. मी जी माहिती काढली तेव्हा मला कळलं की नळदुर्ग, बेंबळी, परांडा, कळंब आणि आता धाराशिव मधल्या विशिष्ट समाजाच्या, मी नाव पण सांगतो, वडार समाजाच्या लोकांना धर्मांध बनवण्याचे प्रयोग काही शिस्तबद्ध लोकांनी चालवलेले आहेत. ते चालणार नाही असं त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे. मी एकटाच हे सांगत नाही, पोलिसांचा सुद्धा हा अहवाल आहे, आपण तपासून घेऊ शकता. त्यामुळे संविधानासमोरचं संकट हे आपल्या आजूबाजूला आहे, आपल्या गावामध्ये आहे. आणि म्हणून आपण याच्या संदर्भातला एक सांस्कृतिक दहशतवाद आणणारे लोक म्हणून, धार्मिक दहशतवाद आणणारे लोक म्हणून या सगळ्या लोकांकडे आपल्याला बघता आलं पाहिजे असं मला वाटतं. देशात जर संविधान सार्वभौम असेल, नागरिक सार्वभौम असेल, तर त्याचे मालक आपण नागरिक आहोत याची जाणीव आपण ठेवली तर आपण कदाचित जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो. आणि म्हणून मी मगाशी या दोघांचा उल्लेख केला की नम्र भावनेने लोकप्रतिनिधी म्हणून राहणं हा मोठेपणा आहे आणि हा खरा भारतीय संविधानाला अपेक्षित असलेला राजकीय नेत्यांचा स्वभाव आहे. म्हणून मी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचं उदाहरण आपल्याला दिलं. अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये देता येतील आपल्याला. आता इथे ते आहेत म्हणून मी त्यांचं उदाहरण आपल्यासमोर देतो. जातीय धार्मिक हिंसाचार आणि त्या संदर्भात जी काही फेकाफेकी लोकशाहीमध्ये सुरू आहे, त्या फेकेंद्रपासून तर देवेंद्रपर्यंत सगळ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.
अनेक या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आता सध्या इथे काही राजकीय कार्यकर्ते असतील, त्यांना मी जे म्हणतो ते लगेच कळेल, प्रतिबंधात्मक कारवाईचा एक खूप अतिरेक सुरू झालेला आहे की आपल्या विरोधी पक्षाचे जे कोणते लोक असतील त्यांना जणू काही दुश्मन समजायचं आणि पोलिसांना हाताशी धरून त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवून त्यांचा रेकॉर्ड तयार करून त्यांना तडीपार करता येईल का असे प्रयत्न करायचे. हे अत्यंत वाईट सुडाचं राजकारण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे. हे संविधान विरोधी आहे. मग याच्याबद्दल आपण सामान्य माणूस बोलणार नाही. बरं, आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारात घ्या. मी एक वकील म्हणून आपल्याला हे सांगतो. तुम्ही साधा विचार करा की आपल्या जिल्ह्यातला एखादा असा व्यक्ती ज्याला या जिल्ह्यात राहण्यापासून बंदी केली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही त्याला दुसरीकडे ढकलून देत असाल, तर प्रश्न हा सुद्धा आहे की त्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना तुम्ही विचारलं का की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस तुमच्या देशात तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या याच्यात ढकलून देऊ का? तुम्ही दुसऱ्या लोकांवर अन्याय करू शकत नाही. जो तुमच्या जिल्ह्यात राहण्यासाठी धोकादायक आहे तो दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी सुद्धा त्रासदायक असेल हेच नक्की आहे. तर मग अशा माणसाला दुसऱ्या जिल्ह्यात पाठवणं ही तडीपारीची व्यवस्थाच मानवी हक्कांचं उल्लंघन करणारी आहे, असंविधानिक आहे. कधीतरी व्यवस्था बदलली पाहिजे. तडीपार करणं हे थांबलं पाहिजे, पण तडीपार असलेल्या लोकांना आपण उरावर घेऊन बसलेलो आहे. त्यामुळे त्यांचा विचार झाला पाहिजे. आपल्याला सुशासन असलं पाहिजे असं जर वाटत असेल तर अट ही आहे की हम करे सो कायदा हे चालणार नाही. आधी या लोकांबद्दल म्हटलं जायचं की मुंह में राम बगल में छुरी असं म्हटलं जायचं. आता तर आपण त्यांच्यासोबत सत्तेच्या सगळ्या चाब्यात देऊन टाकल्या. मग आता ते आपल्याला सोडतील का हा विचार करा. ते आपण सगळेजण नागरिक, संविधान मानणारे नागरिक, त्यांच्यासाठी बकरे आहोत कापण्याचे. अशा चुकीच्या लोकांच्या हातात आपण जर सगळी सरकारी यंत्रणा दिली असेल तर त्यांच्या कृतीवर निदान प्रश्नचिन्ह उभं करण्याची नागरिक जबाबदारी तरी विसरू नका. आपण नसणार, आपल्या घरचे असणार, तुमच्या घरातले मुलं वाढणार, हा भारत देश असणार. ही यंत्रणा जिवंत राहिली पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. तीच आपली ताकद आहे. नाहीतर आपल्या सगळ्यांची ताकद काही नाही. आपण सामान्य नागरिक म्हणून क्षुल्लक आहोत. आजचा महाराष्ट्र जो आहे तिथे हे एन्काउंटर करावं लागतात अशा प्रकारचे, कारण की कायदा आणि सुव्यवस्था इथे नाही. कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचं लक्षण आहे, प्राथमिक लक्षण आहे, दिसणारं लक्षण आहे की तुम्ही एका आरोपीला एन्काउंटर केलेलं आहे. तिथे मगाशी ॲडव्होकेट श्रियांनी सांगितलं, आम्ही त्या उरणला गेलो होतो. मुस्लिम मुलगा आणि एक हिंदू मुलगी यांचं प्रेम होतं. त्यांचं खरोखर प्रेम होतं, पण त्यांच्या प्रेमामध्ये मग ते धार्मिक अडचणी वगैरे आल्या. त्या मुलाला काही कारणांमुळे अटक झाली होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी असं कृत्य केलं. आता हे हिंदूंमध्ये प्रेम असलं तरी होऊ शकते, मुसलमानांमध्ये प्रेम असलं तरी होऊ शकते, बौद्धमध्ये प्रेम असलं तरी होऊ शकते. कोणत्याही धर्मामध्ये प्रेम असलं, कोणत्याही धर्माच्या व्यक्तींमध्ये, तरी सुद्धा अशा घटना घडू शकतात, कारण की त्या प्रवृत्तीवर अवलंबून असतात. पण इथे या राज्याचं नेतृत्व केलेल्या व्यक्तीचा एक लहानसा मुलगा तिथे गेला. हिंदू आक्रोश करतो तो आजकाल घसा बसेपर्यंत. पण त्यांनी सांगितलं, घोषणा द्यायला लावल्या त्या मुलीच्या घराखाली. तिथे त्यांनी घोषणा द्यायला लावल्या की तुमचा आली तर आमचा बजरंगबली. आपला बजरंगबली केव्हापासून यांच्या मदतीला जायला लागला. एक बाई आल्या होत्या बजरंगबलीची मदत मागत आपल्याला, अमरावती मतदारसंघ. ती जर निवडून आली असती तर कदाचित हनुमान चालीसा राष्ट्रगीतच तिने केलं असतं. पण त्या बाईला आपण पाडलं कारण की हनुमानाचा हा स्वभाव नाही. हनुमानाचा स्वभाव मदत करण्याचा आहे, द्वेषाचा नाही. हनुमान हा अत्यंत बुद्धिमान असा माणूस होता. काउंटर झालं म्हणून कोर्टात पण जातात. मगाशी स्त्रियांनी सांगितलं की पूर्ण न्याय व्हायचा असेल तर तो कोर्टातच झाला पाहिजे. भारतीय संविधानाने, कायद्याने आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हे ठरवून टाका, रस्त्यावरचा न्याय कोणाबद्दलही असो आपल्याला मान्य नाही. रस्त्यावर कोणालाही पोलिसांनी मारायचं नाही. कोणत्याच कारणामुळे एन्काउंटर करणं हे चुकीचं आहे असं केवळ भारत देशात सांगितलेलं नाही, जगात सगळीकडे एन्काउंटर हे बेकायदेशीर आहे. आणि म्हणून तिने सांगितलेला मुद्दा त्यातला मी जोडतो की त्या माणसाची हत्या झाली नाही, त्याची हत्या झाली याचं मला वाईट पण वाटलं नाही.
पण त्या केवळ माणसाची हत्या झाली नाही, तर न्यायाच्या प्रक्रियेची जी हत्या झाली आहे त्याचं आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे. कायद्याच्या प्रक्रियेतून न्याय मिळू शकत नाही असं नाही, तो मिळू शकला असता, पण मग त्या माणसाचं एन्काउंटर का झालं मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. जे दोघं जण फरार होते त्या आदर्श शिक्षण संस्थेचे, त्यांना वाचवण्यासाठी ही एक कारण. दुसरं कारण आहे की ज्या जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये झालं, ज्यांच्या मतदारसंघामध्ये झालं, ज्यांच्या मतदारसंघाच्या जवळ झालं, त्यांना या मुलींच्या प्रतिष्ठेपेक्षा आपली स्वतःची राजकीय प्रतिष्ठा महत्वाची वाटते. की माझ्या जिल्ह्यात मुख्यमंत्री असताना असं झालं आणि माझी बदनामी होत आहे, त्यामुळे मग आता सगळ्यावर पांघरून टाकण्यासाठी त्या माणसाला मारून टाकायचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं की आता आम्ही न्याय दिला. आणि मग देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लागले, बदला पुरा. एक लक्षात ठेवा, कायद्याचा वापर कधीच बदलासाठी व्हायला नको. कायद्याचा वापर न्याय मिळवण्यासाठी झाला पाहिजे आणि न्याय हा कायद्याच्या प्रक्रियेतूनच मिळाला पाहिजे, हे संविधान सांगते.